डिक्लेअर नाही झाल्या, त्याच्या तारखा डिक्लेअर नाही झाल्या, त्या तारखा देखील हायपोथेटिकली तुमच्याकडनं येत आहेत. हल्ली तुमचा भाग कमी झाला आणि तो ट्विटर आणि फेसबुक याच्यावरतीच जरा जास्ती झाले, ते तिकडनंच जास्ती येते सगळं. सो कुठचीही गोष्ट अजूनपर्यंत जाहीर झालेली नाही. आचारसंहिता कधी लागणार हेही माहीत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या पक्षाचा निर्णय हा जाहीर करावा किंवा काय करावं, मी याच्या अगोदरच्या माझ्या सभांमधनं मी ही अनेकदा गोष्ट सांगितलेली आहे की आम्ही स्वबळावरती निवडणुका लढवणार, हे मी अगोदर माझ्या जाहीर सभांमधनं मी सांगितलेलं आहे. आता त्याच्यात वारंवार माझ्याकडनं बदलून घेण्यात काय पॉईंट आहे मला अजून कळलं नाही. बरं, उद्या जर समजा त्याच्यामध्ये काही घटना घडली आहे, एखादी काही गोष्ट घडली, तर मी नक्की सांगेनच ना तुम्हाला. तुम्हाला न सांगता मी जातो कुठे? तर मला असं वाटतं की त्याचा निर्णय मी ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला मी आपल्यासमोर नक्की मांडेन. ते काय झालं, मी आत्तापर्यंतच्या सगळ्या बैठका सर्वसाधारणपणे मुंबईमध्ये झाल्या. त्याच्यानंतर माझा एक दौरा झाला, माझ्या पक्षाच्या नेत्यांचे अनेक दौरे झालेच आहेत सर्व जिल्ह्यांमधनं, आणि एक प्रकारची चाचपणी ज्याला म्हणतो आपण, अंदाज घेणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्या ज्या प्राथमिक फेऱ्या आहेत त्या पूर्ण होत होत एका आपण निकषावरती येतो. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून मी आज जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा संपर्क अध्यक्ष या दोघांनाही मी इथे बोलवलेलं आहे.